मित्रांनो, वय वाढत गेलं की सर्वात आधी आपली साथ सोडतात ते आपली पाय. थोडं चालायचं असलं तरी पाय साथ देत नाही. जिना चढताना धाप लागते आणि मनामध्ये एक भीती बसते, आता मला इतरांवर अवलंबून राहावं लागणार. पण मित्रांनो, काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पायांच्या मजबूतीचं रहस्य, जे खरंच खूप कमी लोकांना ठाऊक असतं. मजबूत पाय हवे असतील तर काय खावे, कधी खावे, किती प्रमाणात खावे, शरीर हालचालींचं महत्त्व, हे सगळंच 6 अशी महत्त्वाची व्हिटॅमिन्स जी तुमच्या पायांना देऊ शकतात ताकद, स्थिरता आणि पुन्हा तरुणपणाची ऊर्जा. आणि शेवटी एक छोटासा चमचा उपाय जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा. तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. वय वाढत जातं तसं शरीरामध्ये अनेक बदल होत जातात, पण या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपलं पाय. कारण संपूर्ण शरीराचा भार हे 2 पायच सांभाळत असतात. आपल्या शरीरातील जवळपास 50% हाडं आणि 50% स्नायू म्हणजेच मसल्स हे पायांमध्येच असतात. तसेच शरीरातील 50% नसा आणि रक्तवाहिन्यांचं जाळंही पायातूनच जातं. म्हणून पाय हे केवळ चालण्यासाठी नसून ते आपल्या शरीराचा मुख्य आधारस्तंभ आहेत. पाय मजबूत असतील तरच शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो, हालचाली सहज होतात आणि हृदयही निरोगी राहण्यास मदत मिळते. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सांगतात की ज्यांचे पाय मजबूत असतात त्यांचं संपूर्ण आरोग्य अधिक चांगलं असतं. वार्धक्याची म्हणजेच वृद्धत्वाची प्रक्रिया देखील अनेकदा पायापासूनच सुरू होते आणि हळूहळू वरच्या भागाकडे सरकते. यामुळे पायाची काळजी घेणं म्हणजे संपूर्ण शरीराची काळजी घेणं आहे. रिसर्चनुसार ही पायांच्या ताकदीचे महत्त्व खूप मोठे आहे. डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाच्या अभ्यासातून असं दिसून आले की जर एखाद्या व्यक्तीच्या पायाची हालचाल केवळ 2 आठवडे थांबली तर त्यांच्या स्नायूची ताकद 1/3 कमी होते. म्हणजे जणू काही त्या व्यक्तीचं वय 20 ते 30 वर्षांनी वाढल्यासारखा परिणाम दिसू लागतो. एकदा का स्नायू कमजोर झालं की त्यांना पूर्ववत मजबूत करण्यासाठी खूप वेळ लागतो आणि नंतर कितीही व्यायाम केला तरी पूर्वीसारखी ताकद सहज परत येत नाही. त्यामुळे प्रिव्हेन्शन या अमेरिकेतल्या नियतकालिकात पायांच्या मजबूत स्नायूंना दीर्घायुष्याच्या प्रमुख लक्षणांमध्ये अग्रस्थान देण्यात आलंय. यावरून हे स्पष्ट होतं की पायाची ताकद ही केवळ हालचालींसाठी नाही, तर आयुष्याच्या गुणवत्तेसाठी आणि स्वावलंबनासाठी अत्यंत आवश्यक आहे. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं पायांपासून मेंदूकडे जाणाऱ्या संदेशांची गती आणि अचूकता कमी होत जाते. त्यामुळे संतुलन बिघडण्याचा धोका वाढतो आणि पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यातच शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होत असल्यामुळे हाडं ठिसूळ होतात आणि अस्थिभंगाचा धोका वाढतो, ज्यामुळे गंभीर आजारही उद्भवू शकतात. पण या सगळ्यांवर एक सोपा उपाय आहे: नियमित पायांचे व्यायाम करणे. आणि चांगली गोष्ट म्हणजे पायाचे व्यायाम कधीही सुरू करता येतात, अगदी 60 नंतर सुद्धा. नियमित हालचाल, व्यायाम आणि पायांची काळजी घेतल्यास आपण केवळ आपले पायच मजबूत ठेवू शकत नाही, तर संपूर्ण वार्धक्याची गतीही कमी करू शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा की पायाची ताकद हीच तुमच्या स्वातंत्र्याची आणि दीर्घ निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. व्हिटॅमिन डी हे आपल्या पायाच्या ताकदीसाठी सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचं घटक मानलं जातं, कारण ते हाड आणि स्नायूंना आतून मजबूत ठेवण्याचं काम करतं. शरीरामध्ये कॅल्शियम किती घेतलं तरी ते योग्य प्रकारे शोषलं जाण्यासाठी व्हिटॅमिन डी हे आवश्यक असतं. अन्यथा हाडं हळूहळू कमजोर होऊ लागतात आणि त्याचा थेट परिणाम पायावर दिसून येतो. चालताना अस्थिरता, पटकन थकवा येणं किंवा उठणं बसणं कठीण होणं, ही सर्व लक्षणे या कमतरतेची असू शकतात. विशेषतः वृद्ध लोकांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते, कारण त्यांना हे लक्षातही येत नाही की साथी थकव्याची समस्या नसून शरीरातील पोषणाच्या कमतरतेचा परिणाम आहे. अशा वेळी शरीर सूक्ष्म संकेत देत असतं, जसं की रात्री पायामध्ये गोळे येणे किंवा अंगात जडपणा जाणवणं. यावर सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे नियमित सूर्यप्रकाश घेणं, कारण तो व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत आहे. त्यासोबतच योग्य आहार आणि दररोज 1 चमचा कॉल्ड लिव्ह ऑइल यांसारखे छोटे बदल पायांना पुन्हा मजबूत आणि स्थिर बनवू शकतात. याचबरोबर व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरातील नसांच्या आणि स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक असतं. हे व्हिटॅमिन मेंदू आणि पायांमधील कनेक्शन सिस्टीम सुरळीत ठेवतं, ज्यामुळे हालचाली योग्य प्रकारे नियंत्रित होतात. जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता असेल तर पाय सुन्न होणं किंवा झिंजण्या येणं, संतुलन बिघडणं किंवा चालताना अचानक थकवा जाणवणं अशी लक्षणं दिसू शकतात. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात, पण ते फक्त वयामुळे होत असणार असं समजतात. पण प्रत्यक्षात ही एक गंभीर पोषण समस्या असू शकते. याकडे वेळेवर लक्ष दिल्यास आणि योग्य आहार घेतल्यास ही समस्या सहज सुधारता येते. त्यामुळे पायांची ताकद टिकवून ठेवण्यासाठी केवळ व्यायामच नाही, तर शरीरातील आवश्यक व्हिटॅमिन्सचा योग्य पुरवठा होणं ही तितकंच महत्त्वाचं आहे.
त्याचप्रमाणे व्हिटॅमिन सी हे पायांच्या लवचिकतेसाठी आणि सांध्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं योगदान देतं. हे कोलेजन तयार करण्यासाठी मदत करतं, जे आपल्या गुडघ्यांना आणि सांध्यांना मजबूत आणि लवचिक ठेवतं. जर कोलेजनचं प्रमाण कमी झालं तर सांधे होतात, हालचालींमध्ये अडथळे निर्माण होतात आणि हालचाल वेदना जाणवतात. म्हणूनच पाय लवचिक, हलके आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवळा, लिंबू आणि संत्री यांसारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा आहारात समावेश करणं सर्वात सोपा मार्ग आहे. एकूणच पाहिलं तर व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन सी हे तिन्ही घटक मिळून पायांना मजबूती, ऊर्जा आणि लवचिकता देतात. योग्य वेळी याकडे लक्ष दिलं आणि छोट्या सवयी अंगीकारल्या तर केवळ पायच नव्हे तर संपूर्ण आयुष्य अधिक सक्रिय, स्वावलंबी आणि निरोगी राहू शकतं. अनेक लोक नियमितपणे कॅल्शियम घेतात तरी सुद्धा त्यांचे हाडं मजबूत होत नाहीत. यामागचं मुख्य कारण म्हणजे व्हिटॅमिन K2 ची कमतरता. व्हिटॅमिन K2 हे शरीरामध्ये मार्गदर्शक म्हणून काम करतं, म्हणजेच कॅल्शियमला योग्य ठिकाणी हाडं आणि दातांमध्ये पोहोचवण्यास काम करतं. जर व्हिटॅमिन K2 नसेल तर कॅल्शियम चुकीच्या ठिकाणी साचू लागतं, जसं की सांध्यामध्ये किंवा रक्तवाहिन्यांमध्ये, ज्यामुळे जडपणा, वेदना आणि इतर समस्या निर्माण होतात. म्हणूनच केवळ कॅल्शियम घेणं पुरेसं नाही, तर त्यासोबत व्हिटॅमिन K2 असणं अत्यंत आवश्यक आहे. तूप, फर्मेंटेड फूड्स, चीज, अंड्यांचा पिवळा, बल्क, लोणी आणि मांस यांसारखे पदार्थ व्हिटॅमिन K2 चे उत्तम स्रोत आहे. दररोज 1 चमचा तूप खाण्यासारखा साधा उपाय सुद्धा तुमच्या पायांना आणि हाडांना स्थिरता देऊ शकतो. याचबरोबर मॅग्नेशियम हे आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, जे स्नायूंच्या कार्यासाठी आणि आरामासाठी अत्यावश्यक असतं. जर तुम्हाला रात्री पायामध्ये गोळे येतात, स्नायूंमध्ये ताण जाणवतो किंवा थकवा लवकर येतो, तर हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचे संकेत असू शकतात. मॅग्नेशियम स्नायूंना रिलॅक्स करतं, त्यांची कार्यक्षमता वाढवतं आणि शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवतं. त्यामुळे पाय हलके, लवचिक आणि मजबूत राहतात. याचे नैसर्गिक स्रोत म्हणजे पालक आणि पालेभाज्या, भोपळ्याच्या आणि सूर्यफुलांच्या बिया, बदाम, काजू यांसारखा सुकामेवा, तसेच केळी, अवाकाडो, पपई आणि डार्क चॉकलेट हे पदार्थ रोजच्या आहारामध्ये समाविष्ट केल्यास शरीरातील स्नायू आणि हाडांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व पोषक घटक एकत्र काम करतात. व्हिटॅमिन K2 कॅल्शियमला योग्य ठिकाणी पोहोचवतं, तर मॅग्नेशियम त्यांच्या शोषणाला आणि स्नायूंच्या कार्याला मदत करतं. त्यामुळे हे पदार्थ एकत्रितपणे आहारात घेतल्यास शरीरात कॅल्शियम योग्य प्रकारे वापरलं जातं. हाडं खऱ्या अर्थानं मजबूत होतात. याचा फायदा केवळ पायांच्या ताकदीपुरता मर्यादित राहत नाही, तर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे महागड्या सप्लिमेंटपेक्षा दैनंदिन आहारामध्ये योग्य बदल करणं हीच दीर्घकाळ निरोगी राहण्याची आणि मजबूत पायांची खरी गुरुकिल्ली आहे. आता काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं. तुमचे पाय नेहमी थंड पडतात का? चालताना जड वाटतं का? किंवा थोडं चाललं तरी थकवा जाणवतं का? ही सर्व लक्षणं शरीरातील रक्तप्रवाह कमी असल्याची चिन्ह असू शकतात. जेव्हा पायांपर्यंत पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नाही, तेव्हा स्नायू कमकुवत होतात, हालचाल मंदावते आणि पायामध्ये जडपणा येतो. अशावेळी व्हिटॅमिन ई अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहे, जे रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवतं, त्यांची लवचिकता वाढवतं आणि रक्ताचा प्रवाह सुरळीत करण्यास मदत करतं. त्यामुळे पायांपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो आणि स्नायूंना आवश्यक ऊर्जा मिळते, ज्यामुळे चालणं अधिक सहज आणि हलकं वाटू लागतं. व्हिटॅमिन ई शरीरात अनेक प्रकारे कार्य करतं. व्हिटॅमिन ई रक्तवाहिन्यांना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतं आणि त्यांना विस्तारित होण्यास मदत करतं, ज्यामुळं रक्तप्रवाह सुरळीत आणि व्यवस्थित राहतो. आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे प्लेटलेट्सचा अनावश्यक जमाव कमी करतं, ज्यामुळं ब्लड क्लॉट्स तयार होण्याचा धोका कमी होतो. याचा थेट परिणाम म्हणजे शरीरातील रक्तसंचार सुधारतो आणि पायांमध्ये होणारा जडपणा, थकवा, थंडपणा हळूहळू कमी होतो. त्यामुळे व्हिटॅमिन ई मिळणं हे पायांच्या आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. व्हिटॅमिन ई मिळवण्यासाठी महागड्या सप्लिमेंटची गरज नाही, कारण त्याचे अनेक नैसर्गिक स्रोत आपल्या आहारामध्ये सहज उपलब्ध आहेत. बदाम, सूर्यफुलाच्या बिया, पालक, ब्रोकोली आणि गव्हाच्या अंकुरीचं तेल हे याचं उत्तम स्रोत आहेत. रोजच्या आहारामध्ये याचा समावेश केल्यास काही आठवड्यातच फरक जाणवू शकतं. चालणं सोपं होतं, पायाचा थकवा कमी होतो, शरीरात नवसंजीवनीसारखी ऊर्जा येते. एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की व्हिटॅमिन ई फायदेशीर असलं तरी त्याचे सप्लिमेंट्स घेताना डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, कारण जास्त प्रमाणात घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. योग्य प्रमाणात आणि नैसर्गिक मार्गाने घेतलेलं व्हिटॅमिन ई तुमच्या पायांना केवळ ताकदच नाही, तर नवचैतन्यही देऊ शकतं. तुमच्या पायांची ताकद हेच तुमचं खरं स्वातंत्र्य आहे. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.